तर आजपासून साताऱ्यात सुद्धा पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। 235 पदांसाठी पोलीस भरती होते। जवळपास 10,000पेक्षा अधिक अर्ज हे दाखल झाले असून या संपूर्ण पार्श्वभूमीवर साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंडमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जवळपास सातारा पोलीस दलामार्फत देखील साताऱ्यात भरती चालू आहे। जवळपास 10,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे। साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंड येथे ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता माझ्यासोबत आहेत सातारचे पोलीस अधीक्षक असलेले समीर शेख सर। सर काय सांगाल कशा प्रकारे ही प्रक्रिया चालू आहे? आज सातारा पोलीस दलाची भरतीचा आज पहिला दिवस आहे। 19 तारीख ते 26 तारीख या दरम्यान सातारातील सर्व पदांसाठी आपण शारीरिक चाचणी घेतोय। आपल्याकडे ह्या वर्षी 235 पद आहे ज्यांची भरती सध्या सुरू आहे। याच्यामध्ये 196 पद हे पोलीस शिपाई आणि बँड्समॅन यांच्यासाठी आहे आणि एकूण 40 पद हे चालकांसाठी आहे। याच्यामध्ये पहिल्या टप्प्यावर ह्या सगळ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे। याच्यामध्ये 1600 मीटर, शॉर्टपुट, 100 मीटर असे इव्हेंट्स आहे। त्याचबरोबर शारीरिक अटी जे आहे उंची आणि छातीचा मोजमाप हे देखील या ठिकाणी होणार आहे। यावेळीस आपण ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ते पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण करतोय आणि आज आपण 1000 मुलांना आपण या परीक्षेसाठी आज बोलवलं होतं। आपल्या सातारा जिल्ह्यात सोडून बाहेरच्या जिल्ह्यातून देखील काही उमेदवार इथं आलेले आहेत, त्यांची राहण्याची सोय असेल कशा प्रकारे आपण नियोजन केलं? या संपूर्ण चाचणीसाठी एकंदरीत 13,030 मुलांनी फॉर्म भरले होते। याच्यामध्ये आमचा जो मागचा जो अनुभव होता त्याच्यामध्ये काही मुलं लांबून येतात, काही ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना या ठिकाणी कुठलीही राहण्याची सोय नसते। अशा मुलांचा विचार करून यावेळीस आम्ही स्वतःहून काही हॉल, काही लग्नाचे मंगल कार्यालय हे आम्ही स्वतःहून घेतलेले होते। याच्यामध्ये अलंकार मंगल कार्यालय आणि शाहू स्टेडियम अशा 2 ठिकाणी ह्या मुलांची सोय केलेली आहे। यावर्षी पावसाळ्याच्या दिवशी आपण भरती घेतोय कारण वेळ खूप कमी आहे। त्यासाठी आम्ही उपाययोजना केलेली आहे। ग्राउंडवर ड्राय ठेवण्यासाठी, त्याला सुकलेला ठेवण्यासाठी आपण आपल्याकडे छोट्या खडी, इतर हे सगळं साहित्य आपण आणून सामग्री यावेळेस आपण आणून ठेवलेली आहे। त्याचबरोबर भुसा आपण आणून ठेवलेला आहे आणि टार्पोलिन आणि इत्यादी साहित्याचा वापर करून, आपण शीटचा वापर करून ग्राउंडला सुकसुकीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण रिक्रूटमेंट घेतल्यामुळे आपल्याला फार वेळ लागणार नाही। त्यामुळे जे काय आपल्याला विंडो मिळणार आहे त्या विंडोमध्ये ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आपण करू। धन्यवाद। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।